ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ವೀರ ಸಂಕಲ್ಪ ಮೀಡಿಯಾಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ವೀರಣ್ಣ ಮಂಟಳ್ಕರ್. ನಮ್ಮ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಈಗಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಆಲ್ ಬಟನ್ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ವಿಶೇಷ ರಾಜಕೀಯ ಪ್ರಚಲಿತ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಡೌನ್ ಡೌನ್ ಬಿಜೆಪಿ ಡೌನ್ ಡೌನ್ ಬಿಜೆಪಿ ಡೌನ್ ಡೌನ್ ಬಿಜೆಪಿ मोदी सरकार गेट आउट मोदी सरकार गेट आउट ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಹಾಗೂ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಅಡುಗೆ ಅನಿಲ ಹಾಗೂ ಕುಕ್ಕಿಂಗ್ ಆಯಿಲ್ ಎಲ್ಲ ಏರಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ. ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಮನವಿ ಏನಂತಂದರೆ, ಎಲ್ಲರೂ ದುಡಿಮೆ ಇಲ್ಲದೆ ಬಡವರು ರೈತರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ತರಕಾರಿ ಬೆಳೆ ಬೆಳೆದು ಸಿಟಿಗೆ ತರಬೇಕು ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಡೀಸೆಲ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಎಷ್ಟೊಂದು ಇದು ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವರಿಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ, ನೀವು ಕೂಡ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಮತ್ತು ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಕರೋನಾ ಎಂಬ ಮಹಾಮಾರಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೆಲಸ ಇಲ್ಲದೆ ದುಡಿಮೆ ಇಲ್ಲದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ನೀವು ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಬಗ್ಗೆ ಬೆಲೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ? ಇದು ಸರಿನಾ? ನಿಮಗೆ ಸರಿ ಅನಿಸುತ್ತಾ ನಿಮಗೆ? ಮತ್ತು ಏನು ಗ್ಯಾಸ್ ಸಿಲಿಂಡರ್ನ ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ಎಷ್ಟೊಂದು ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದವರು, ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು, ಸನ್ಮಾನಿಸಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಾದ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಮತ್ತು ಕುಕ್ಕಿಂಗ್ ಆಯಿಲ್ ಎಷ್ಟು ಬೆಲೆ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಇದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಅನ್ನೋದು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇದನ್ನು ಆದಷ್ಟು ಜಲ್ದಿ ಕಡಿಮೆ ದರಕ್ಕೆ ಇಳಿಸಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಮನವಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದೆರಡು ಮಾತು ನಾನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಕಾಂಗ್ರೆಸ್. आज हम बसो कल्याण के तमाम कांग्रेस के लीडर्स माला श्री बी नारायण राव के नेतृत्व में डीजल और पेट्रोल के दाम बढ़ने की वजह से सस्तापुर बंगले पर नेशनल हाईवे पर धरना दे रहे हैं और मोदी सरकार को ये हम चैलेंज करते हैं कि ये डीजल और पेट्रोल के दाम अगर कम नहीं हुए तो आने वाले वक्त में ये सरकार घर को जाने वाली है, क्योंकि ये सरकार अडानी और अंबानी को पालने वाली सरकार है। ये सरकार गरीबों को पालने वाली सरकार नहीं है। गली से लेकर दिल्ली तक ये सरकार फेल सरकार है। ये सरकार गरीबों का कोई ध्यान और कोई ख्याल नहीं रखती। ये सरकार सिर्फ और सिर्फ धन जमा करने वाले लोगों का ध्यान रखकर उन्हीं के जो है सपोर्ट में काम करती है। तो ऐसी सरकार हिंदुस्तान की अवाम को नहीं चाहिए। ये सरकार हिंदुस्तान की अवाम को जो है सोनिया गांधी, मनमोहन सिंह जैसी सरकार चलाते थे वैसी सरकार चाहिए। यहाँ पर कर्नाटक स्टेट में सिद्धरामैया साहब के दौर की सरकार चाहिए। सिद्धरामैया साहब के दौर में जो डीजल और पेट्रोल के रेट सेंटर से बढ़ने के बाद भी सिद्धरामैया साहब अपनी सरकार के अंदर ₹2.80 रेट कर्नाटक स्टेट में कम रखकर जो है सरकार चलाए। यहाँ तक के महाराष्ट्र और तेलंगाना में हमारे कर्नाटक स्टेट से ₹3 ज्यादा डीजल का रेट था, मगर हमारे स्टेट में ₹3 डीजल का रेट कम था। वो सिद्धरामैया के नेतृत्व वाली सरकार थी। आज येडियूरप्पा साहब की नेतृत्व वाली सरकार फेल सरकार है और हम तमाम पूरी अवाम से ये अपील करते हैं कि ऐसी सरकार को हटाने के लिए पूरी अवाम अपनी कमर कस ले और आने वाले वक्त में कांग्रेस को पूरे बहुमत से कर्नाटक स्टेट में जिताकर सिद्धरामैया के नेतृत्व में सिद्धरामैया को फिर एक मर्तबा हम चीफ मिनिस्टर बनाएंगे। इस वक्त जो डीजल के रेट बढ़े हैं, वो डीजल के रेट खासकर हमारे बसो कल्याण के अंदर जो ओनर कम ड्राइवर हैं उनको बहुत बेइंतहा तकलीफ है। जो लारी ओनर है उनको भी तकलीफ है, ओनर कम ड्राइवर जो है उनको भी बेइंतहा तकलीफ है। अगर यही हालत रही तो आने वाले वक्त में हमारे ओनर कम ड्राइवर आत्महत्या करने की जो है कगार पर आ जाएंगे। ये सरकार टोटल गली से लेकर दिल्ली तक फेल सरकार है। इस सरकार के विरोध में हम नारे लगाते हैं, बीजेपी सरकार रखे, बीजेपी सरकार रखे, बीजेपी सरकार रखे। आज बसो कल्याण के सस्तापुर ग्राम में जो नेशनल हाईवे 65 है इस रोड पर जो माला बी नारायण राव जो बसो कल्याण कांग्रेस लीडर हैं, उनके नेतृत्व में आज एक प्रोटेस्ट रखा गया, जिसके अंदर फ्यूल प्राइजेस जो पेट्रोल डीजल और जो महंगाई जो बढ़ रही है उसके खिलाफ में एक धरना दिया गया।
मनमोहन सरकार थी तो उस वक्त स्मृति ईरानी जी और जो है जितने भी बीजेपी के लीडर्स थे वो हमेशा जहां पर जो प्राइजेस बहुत कम बढ़ते थे तो भी उस समय जो है रोडों पर आकर धरने दिया करते थे। लेकिन आज जो है बीजेपी सरकार का जो रेट है, जो बीजेपी सरकार का जो प्राइजेस है, जो उनके क्या बोलेंगे सरकार के अंदर जो प्राइजेस बढ़ रहे हैं, इसके खिलाफ हम सबको जो है आवाज उठानी चाहिए।